या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करू। दिनांक 13/10/2025 पासून म्हणजे आज 19वा दिवस आहे। पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व गाळेधारक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत। या साखळी उपोषणात मुख्यमंत्र्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वांना आम्ही निवेदने दिलेली। असं असताना सुद्धा हा जो विषय आहे भाडेवाढीचा, तो मार्केट कमिटी आणि गाळेधारक यांच्या पुरता मर्यादित हा विषय असताना मार्केट कमिटी निष्कारण आम्हाला पणन संचालकांच्या बैठकीचं निमंत्रण देते। 28ला बैठक होती। आम्ही त्यांना कळवलं की तुम्हाला अधिकारच नाही अशा प्रकारची बैठक घेण्याचा, त्यामुळे ते बैठकीचा विषय या ठिकाणी संपलेला आहे। असं असून सुद्धा आता 28 नंतर आज 31 तारीख आहे, अजूनपर्यंत मार्केट कमिटीच्या मॅनेजमेंटला घाम फुटत नाही। आमच्या मागण्या रास्त आहेत, कायदेशीर आहेत। सातारा जिल्ह्यात नाहीच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात एवढी भाडेवाढ नाही, एवढं भाडं नाही। अशा प्रकारे आम्ही हे आंदोलन चालू ठेवले। आज आणि उद्या गाळेधारकांनी 100% गाळे बंद ठेवलेत। ते अजूनसुद्धा या आंदोलनाची दखल त्यांनी घ्यावी यासाठी 2 दिवस आम्ही गाळे पूर्णपणे आज आणि उद्या बंद ठेवलेले। या उपरही त्यांनी जर या ठिकाणी निर्णय नाही घेतला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू। फलटण शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करू की 2 दिवस जसे गाळे बंद ठेवले त्याचप्रमाणे फलटण शहर बंद ठेवता येईल का, अशा प्रकारची विनंती आम्ही व्यापाऱ्यांना करणार आहोत आणि तसाही प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा। 28 तारखेला जी पणन मीटिंग होती तर त्याचं काय झालं पुढं? पणनला आम्ही लेखी कळवलं 16 तारखेला। 13 तारखेला आम्ही बसलो आणि 16 तारखेला आम्ही पणनला कळवलं की तुम्हाला अशा प्रकारचे मीटिंग घ्यायचे अधिकार नाही, त्यामुळे तुम्ही काय मीटिंग घेऊ नका। त्यांनी त्यांचे दराडे साहेबांचं पत्र होतं, त्यांनी तसं कबूल बी केलं फोनवर की बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं। आणि त्या पत्रात आम्ही कळवलं की तुम्हाला अधिकारच नसल्यामुळं आम्ही त्या मीटिंगला हजर राहणार नाही। त्यामुळे प्रमाणे आम्ही 28ला गेलो नाही। 28ला ते दराडेही नव्हते आणि रसाळेही नव्हते। हे जे मॅनेजमेंटचे गेले ते मार्केट कमिटीचे, तेव्हा आम्हाला समजलं। मार्केट कमिटीचे चेअरमन यांनी एका सभेमध्ये असं वक्तव्य केलं की केवळ 1200 रुपये भाडं आहे आणि ही जे काय आंदोलन आहे किंवा उपोषण आहे एक राजकीय स्टंट आहे, याकडे कसं बघता तुम्ही? यामध्ये आम्ही सातारा जिल्ह्यातले सर्व मार्केट कमिटींचे भाडे आणलेले आहेत। आमच्याकडे पावत्या आहेत, तुम्हाला वाटलं तर मी देतो ही पत्रकार परिषद संपल्यानंतर। तर 600, 800 आणि जास्तीत जास्त भाडं सातारा मार्केट कमिटीचं 1000 रुपये। परंतु नुसतं भाडं नाही, हे भाडं आहे आणि त्या मार्केट कमिट्या संकलित कर स्वतः भरतात। इथं 1250 रुपये भाडं करून संकलित कर हेच गाळेधारक भरतायत। त्यावर GST 18% लादलं जातं की जे ह्यांना लागू नाही। आत्तापर्यंत ह्यांच्याकडून 10 वर्षात 24,62,400 रुपये GSTच्या नावाखाली स्वतः खिशात ह्या मार्केट कमिटीच्या सभापतींनी घातलेले आहेत। त्यामुळं ही फार गंभीर बाब आहे आणि आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे मागणी केलेली की आम्हाला GSTच्या पावत्या द्या, नंबर द्या। GSTच्या ऑफिसला आम्ही चौकशी केली, त्यावेळेस आम्हाला कळालं की तुम्हाला GSTच लागू नाही। ही भाडेवाढ नियमबाह्य कसे आहे याबाबत सविस्तर सांगा। आम्ही बायलॉजमध्ये त्यांना सांगतोय आम्ही पहिल्यापासून की तुमच्या बायलॉजमध्ये दर 3 वर्षांनी फक्त 5% भाडेवाढ करायचा तुम्हाला अधिकार आहे। मग 600 रुपये भाडं असताना 5%नी फक्त 30 रुपये भाडेवाढ व्हायला पाहिजे। त्यांनी 600 रुपयाचे 1250 केले। आमचं त्यांना तुमच्या मार्फत सुद्धा आवाहन आहे की अजून एक पत्रकार परिषद आपण लावू आणि त्यांनी बायलॉज घेऊन यावेत आणि ते बायलॉज आपण बघू। ते बायलॉज प्रमाणे ही भाडेवाढ जर केली असेल तर आम्ही त्या दिवशी उपोषण सोडायला तयार आहोत आणि बायलॉज प्रमाणे भाडेवाढ नसेल केली तर त्यांनी ताबडतोब भाडेवाढीचा रद्द त्यांना झालेला जो ठराव आहे त्यांनी रद्द करावा। मार्केट कमिटीचे सचिव
सोनवलकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली. त्यावेळेस असं सांगितलं, जे भाडेवाढ करणार आहे त्यावेळेस गाळेधारकांची मिटिंग झाली आणि त्यामध्ये सह्या केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्या संदर्भात काय? आता त्यामध्ये शुद्ध फसवणूक त्यांनी केली. गाळेधारकांना त्यांनी मीटिंगसाठी अशासाठी बोलवलं की तुम्ही जो लढा चालू ठेवला गेल्या 3 वर्षापासून, त्याप्रमाणे तुमच्या मागणीप्रमाणे आता आपण ठराव घेऊ, त्यावर सह्या करा. ह्या बिचाऱ्यांनी एवढी मोठी श्रीमंत घरातली माणसं बोलतायत म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला आणि सह्या केल्या. सह्या केल्यावर म्हणले आता आम्ही काय लिहायचं ते लिहितो, ठराव घेतो असा, तुम्ही निर्धास्त जा. आणि हे गेल्यानंतर ह्यांना 4-5 दिवसांनी कळतंय की सह्या आपल्या फसवून घेतल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारचा कोणताही ठराव झाला नाही. उलट असं लिहिलं गेलं की भाडेवाढीला आमचं समर्थन. 4-5 दिवसानंतर तुम्हाला समजलं की अशी फसवणूक झाली, मग त्याची तक्रार कुठं केली? सगळीकडं पणन संचालकापासून, सहकार मंत्र्यापासून, संबंधित मुख्यमंत्र्यापासून सर्वांना आम्ही निवेदने दिले की आमची अशी फसवणूक झाली. आणि तेव्हापासून आमचा लढा अजून बी चालूच आहे. गाळेधारकांनी गाळे जे भाड्याने दिले ते मोठ्या रकमेने दिले, असं म्हणणार पोटभाडे करून ठेवले, ते कितपत योग्य आहे किंवा करायचं? आता बरं का, मुख्य विषयाला त्यांचा फाटा द्यायचं काम चालतं. अशा प्रकारचं कोणतंही नाही. आणि त्याच्या पुढं मी असं म्हणेन, तुम्ही कारखाना एवढा मोठा भाड्याने दिलाय, या गोरगरिबांनी जर एखाद्या कोणीतरी दिला असेल गाळा भाड्याने, तर एवढं काय त्याचं भांडवल करताय? मुख्य विषयाला तुम्ही हात घाला. मग तुम्ही म्हणजे त्यांना म्हणतोय मी की त्यांनी मुख्य विषयाला हात घालावं. आमचं अजून तुमच्या मार्फत म्हणणं आहे, जर भाडेवाढ आम्हाला बायलॉजमध्ये दाखवा, भाडेवाढ योग्य असेल, आम्ही लगेचच उठायला तयार आहे. काल साखरवाडीच्या सभेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला बॅरिस्टर संबोधलं आणि त्यानंतर तुम्ही कुठून तरी बाहेरून इथे आलेला आहेत. यात किती सत्यता आहे? आता त्यांना माहीत नाही अजून. ते 91 साली फलटणला आले. माझ्या पंजोबांनी 54 साली इथं जमीन घेतली. इथं रेकॉर्ड बघा जाऊन तहसील ऑफिसला. तुम्हाला मी नंबर देतो, टरपाड देतो, तुम्हीच काढा. 54 साली माझ्या पंजोबांनी इथं जमीन घेतली. माझा जन्म इथल्या सिद्धई डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधला आहे. आता ह्याच्यावर काय बोलायचं? हे आल्या धारवरनं. आता जाऊ द्या मोरदे, आता काय बॅरिस्टर म्हणून आहे. आता हे प्रकरण नेमकं कुणाच्या अखत्यारीत येतंय आणि हा प्रश्न कसा सुटू शकतो? प्रकरण DDR आणि AR, फलटणचे AR आणि सातारचे DDR यांच्या अखत्यारीतला हा विषय येतोय. आम्ही त्यांना सुद्धा निवेदने दिले. आम्ही त्यांना सुद्धा विनंती केली की तुम्ही बायलॉज काढा, झालेला ठराव योग्य आहे का नाही बघा, हा तुमचा अधिकार आहे. आणि तुम्ही त्यांना पत्र द्या मार्केट कमिटीला की आम्हाला बायलॉज दाखवा, आम्हाला तो ठराव तुम्ही बायलॉज प्रमाणे घेतलाय का नाही हे बघा. आणि आम्हालाही बोलवा, आमचे प्रतिनिधी बोलवा. आणि जर खरोखर त्यांचं कायदेशीर असेल तर आम्हाला काय ह्यांना या बसायच्या औषध. ह्यातला एकही माणसाने आज अखेर कोणतीही निवडणूक लढवली नाही. आणि राजकीय स्टंटचा काय संबंध आहे? मी कुठल्या पक्षाच्या पदाधिकारी मी कोणत्याही नाही. एखाद्या पक्षाला मी सपोर्ट करत असेल, एखाद्या नेत्याला मी फलटणमध्ये सपोर्ट करत असेल, तो लोकशाहीचा भाग आहे. मी कुणाला सपोर्ट करावा राजकारणात? एकाही पक्षाचा मी सभासद नाही. हा प्रश्न अधिकारी जे आहेत मॅडम सांगितलं की एका दिवसात कमीचं पाणी बंद करते, त्या तोडगा काढायला आतापर्यंत इथं आल्या का? आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं की महिला आहेत, अत्यंत मर्यादा पडते. पण त्यांचे इतके अर्थपूर्ण व्यवहार चालू आहेत फलटण तालुक्यात की न सांगण्यासारखे अर्थपूर्ण. त्याच्यावर एक वेगळी तुम्ही घ्या आणि मला बोलवा. मी तुम्हाला कागदोपत्रांनिशी त्यांनी कसे निकाल दिलेत, RTS अपिलांचे, त्यांच्या समोरच्या प्रोसिडिंगचे, काय काय त्यांनी उद्योग केलेत हे मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. आता ते काय होतं, इतक्या मर्यादा पडतात महिला असल्यामुळं. पुरुष असताना तर मी काय बोललो असतो. पण एक तर खरं आहे ना की त्या तालुक्याच्या मुख्य अधिकारी आहेत, त्यांना यामध्ये समन्वय साधण्याचा किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत का केला नाही? त्यांना त्यांची जबाबदारीची जाणीव असती.
इथनं 100 वेळा ह्या मंडपासमोरनं गेल्यात. इकडं बघायची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही. एवढं जबाबदारीची त्यांना जाणीव आहे का नाही बघा. म्हणजे याचा अर्थ त्या फक्त पैसे कमवायसाठी इथं आल्यात असं आहे का तुमचा? फलटण तालुक्याच्या मुख्य, जसं जिल्ह्याला कलेक्टरला मुख्य समजलं जातं आणि असतातच प्रशासकीय दृष्ट्या, तसं फलटण तालुक्याला प्रांत हे मुख्य असतात आणि त्यांच्या अखत्यारीत सगळे ऑफिस येतात, इव्हन पोलीस स्टेशन सुद्धा येत. मग त्यांचं कर्तव्य नाही का की संबंधित ERला, संबंधित मार्केट कमिटीला पत्र पाठवायचं की हे बाबा लोक माझ्या दारात बसल्यात उपोषणाला, ह्यांच्याबद्दल काय बाबा, ह्यांची चूक आहे का तुमची चूक आहे? काही नाही. मग रात्री 11 वाजेपर्यंत प्रांत कार्यालय उघडं असतं. हो, ते मग काय फक्त दरोडा टाकण्यासाठी असते? 100%. हे मी म्हणत नाही, संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. फलटण तालुक्यात ही चर्चा आहे. फलटण तालुक्यात ही चर्चा. म्हणूनच म्हणलं ना, त्याच्यावर तुम्ही माझी वेगळी पत्रकार परिषद द्या, मी तुम्हाला पुराव्यानिशी देतो. पुराव्यानिशी मी तुम्हाला देतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि मला काय घेणं देणं नाही त्यांना कुणी आणलं कुणी आणलं नाही, त्याची भीक घालत नाही मी. त्यांना कुणी आणू दे, कुणी आणू देत त्यांना. एक कायदा एक तर सांगताना बायलॉज बाजूला राहू द्या, पण त्या तालुक्याच्या अधिकारी म्हणून मुख्य अधिकारी त्यांनी आज गेले 19 दिवस तुम्ही ऊन वारा पाऊस झेलून तुम्ही इथं आज उपोषण करताय आणि तेही अगदी संविधानिक मार्गाने. अगदी. मग त्या संविधानिक पदावर बसलेल्या असताना सुद्धा त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत तुम्ही त्यांना त्यांची तक्रार जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांकडे करणार आहात? 100% करणार, 100% करणार. तहसीलदार आले नाहीत, प्रांत आले नाहीत, काय नाही. तहसीलदाराने आपलं एक पत्र खरकटले आमचं समाधान. ते पण हो, हे गेले त्यांच्याकडं, त्यावेळेस त्यांनी एक पत्र खरकटलं. तोपर्यंत कोण म्हणजे काहीच नाही. 13 तारखेपासून बसलेत, बसू द्या. आम्ही ह्या गावीचं नाही, आमचा ह्याचे काही संबंध नाही, असा आविर्भाव प्रशासनाचा. म्हणजे मुखी बिचारी गाय कुणी हाका अशी अवस्था ह्या गाळ्या धारकांची झाली.